लेकरू घरी नसलं ना जीव कसा कासावून जातो. बाहेर गेलं तर माणूस म्हणतंय आता लगेच परत येईल. पण आता कसं झालंय माहिती आहे का, आता एवढ्या मोठ्या घरात होय वा, एवढ्या मोठ्या घरात ताई आपली कुठे गेली या, आजीकडे गेली. आजी आजोबाजवळ म्हणजे काल आलतं बरं का, अण्णा आणि काकू आलती. आल्यावर तिला अण्णा म्हणलं घेऊन जातो. इथं पण काय ती शाळेला जात नाही काय नाही, त्यांना नको वाटलं. इथं ती खेळत ती बसलेली त्यांनी बघितलं. मला म्हणलं अगं तिचं अंगणवाडीचं वय आहे, तिला शाळेत जा घालवाय पाहिजे. मी म्हणलं अडचण सांगितली. मी पण काय बसली नाही. मी म्हणलं अण्णा अशी लांब शाळा आहे त्यामुळे तिला काय सोडता येत नाही, तिथं थांबवता येत नाही. तर मला म्हणलं माझी मी घेऊन जातो म्हणून तिला घेऊन गेले तर पण तिनं अक्षरशः बरं तिथं एवढी म्हणजे लहान लेकरं आहे व, खेळण्यात ती दंग एवढं झालंय की आमचं नाव सुद्धा काढत नाही. आणि जरी फोन ते आला तरी बोलती, फक्त एवढंच करते या. पण आमच्या दोघांची कंडिशन अशी झाली आहे अक्षरशः बरं ती गेल्यापासनं घरातनं पाऊल बाहेर टाकल्यापासनं जी माझ्या डोळ्याचं पाणी थांबण आहे तुम्हाला काय सांगून उपयोग नाही मित्रांनो. रात्री पण एक एक क्षण एक एक वाक्य तिचं एक एक म्हणलेली ती मला एक एक आठवायला लागलं. खरंच बरं ह्यांना तर एवढं तिचं ध्यान झालं. सकाळ सकाळ मला उठल्या म्हणलं मला पुरीचं एवढंच होते ध्यान व्हायला लागले की माझ्या असला माणूस आपण म्हणतो गड्यांच्या डोळ्यात पाणी येत नाही, पण सकाळी ह्यांच्या डोळ्यात मला पाणी बघायला भेटलं. लय वाईट वाटलं व. आणि तसा जीव पण आहे व लेकरावर, कारण ती एकुलतं एक आहे आमच्यासाठी. ती कसं आहे माहिती आहे का, काय असेल ती सर्वस्व म्हणलं तरी ना ती माझं आमचं लेकरूच आहे. पुरीला चायनीज खावं वाटत होतं. एक म्हणजे विषय कसा झाला, आम्ही दोनवाडी जमिनीत गेलो तिथं वाद झाला तिथं तुम्हाला माहिती आहे. येताना ज्यावेळेस आम्ही कारण सगळं जागेवर ठेवून तसंच आम्ही तिकडं गेलतो, काय खाल्लं नव्हतं काय नाही. बरंचसं टायमिंग झालं तर 2 वाजून गेलत्या म्हणून आम्ही तिथं ती कसलं चायनीज सेंटर काय तिथं जाऊन आम्ही काय केलं दोघांनी थोडा थोडा राईस खाल्ला. आता तुम्ही म्हणसाल ती तुमच्यासोबतच होती, पण आमच्यासोबत असून ताईच्या आणि भाऊजीच्या गाडीवर होती. त्यामुळं ती फास्टमध्ये तशीच पुढं गेली ना आम्ही थांबलो तिथं. मग ह्यांना काय झालं जरा पोट रिकाम असल्यामुळं म्हणलं थोडं खावा तिथं. तर त्यांनी खाल्लं आणि मी पण खाल्लं. आणि त्यात काय झालं तिला कळलं तिनं एवढं म्हणजे एवढा गोंधळ घातला, रडली. सकाळ उठल्या तिला ह्यांनी जाऊन चिकन म्हणजे ती काय ती मंचुरियन राईस ती कसला खायला घातला. त्यावेळी ती शांत बसली. ह्यांचा पण जीव लय आणि बापाचा लेकीवर जीव भरपूर असतो ही पण मला माहीत आहे. कारण काल अण्णाला बघितलं माझ्या डोळ्यात पाणी थांबताना. कारण किती तर दिवसातनं ती माझ्याकडे आलती. तिथं पण काम आहे, ते हरभरा लावलाय ऊस गेलाय. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, बरीचशी कामं अडकून पडली होती. आता नांगरून त्यांना पण पेरणी ती करायची होती, त्यातनं पण आलती. एक दिवसच आली बरं लगेच येऊन गेली. हिने बोरं पण आणली होती. पण सगळं सांगायला उद्देश काय माहिती आहे का, एवढं वाईट वाटतंय ना ताई घरी नाही हवा. आता मी म्हणून मी नाही, माझ्या डोळ्यात पाणी होतं ह्यांच्या पण आहे. मी तर काय म्हणते ती पावलं गणितीनं ध्यान झाली की माझ्या डोळ्यातनं मनानं पाणी येतं या. काल ओंकार पण रडला, म्हणला आणते तिला तिकडं पाठवू नको, आपल्याकडं आण, आपल्या पण तिचं काय असेल ती बघू. पण कसं आहे माहिती आहे का, बरंचसं दिवस बोलून गेलं. बऱ्याचशा ताईच्या दादांच्या मला कमेंट येत होत्या की ताईला शाळेला पाठवा. इथं अडचण असल्यामुळं मला तिला आळ्यानं बळ तिला घालवंच लागलं. आणि गेली तरी मनाला रुक आहे. मस्त ती माझ्याच घरी गेली या, माझ्याच माहेरला गेली. तिला शीतं जेवढं प्रेम भेटलं नाही तेवढं म्हणजे आता आई वडिलांचं प्रेम तर भरपूर असतं, पण तिथं कशी आहे ती सगळे येते, तिचा मामा मामी लेकरात ती अशी गुंग आहे. आता काय झाले माहिती आहे का तुम्हाला सांगायचं, आता ताई तर गेली आहेच, पण आता ह्यांनी पण कामावर चालले आहे बघा. कॅरेटची गाडी आहे, गाडी पॅकिंग करून ती सोडायची आहे पुढं. नको वाटायला लागले अक्षरशः. ह्यांना सुद्धा म्हणलं थांबा जाऊ नका तुम्ही. तेव्हा ते फोन चालूच आहे, फोन आला या जाणार आहे म्हणते तर या. मला म्हणलं हाय की वहिनी ते आहे त्या त्यांच्या संग बस, जास्तीत जास्त तिथंच बस म्हणजे तुला बरं वाटल, मन रमल. कसं असतं माहिती आहे का, ताईचं कसं असतं माहिती आहे का, बागडतं हसतं खेळतं माझ्याकडे येतं हट्ट करतं. तीच मला आठवते व ती माझ्यासाठी ना खरंच मला ह्याच्या अगोदर मी सहज बोलून दाखवायची.
जा अण्णाकडं मामाकडं जा शाळेला. पण आता ती नाही तर एवढं मन असं बेचैन झाले ना, सांगून उपयोग नाही. एवढं कशात मन लागत नाही मित्रांनो, मन तर लागत नाही ते नाही. आता खाण्यापिण्यात कशाकडे लक्ष नाही. काल एवढा उपवास होता, खायला घेतलं आणि त्या ताटावर मला तिचं इतकं ध्यान झालं की म्हणजे अश्रूच अनावर झालं नाहीत, रडायलाच यायला लागलं. ह्याने म्हणलं कुठं तर मन धटकर, तिला पण शिक्षणाची गोडी लागली पाहिजे. कसं असतंय माहिती आहे का, शिक्षणाशिवाय आता काय सुद्धा नाही. आज कुठंतरी शिक्षण, मुलींना किमान 12वीपर्यंत शिक्षण पाहिजे, जेणेकरून ती तिच्या लेकराला शिकवल अशा हिशोबात. आताच्या मुली आज जिजामातांची जयंती बरं का, खरं मुली कुठंच कमी राहू नये ही अपेक्षा असते आमची. ह्यांनी पण म्हणतात कुठं तर मन खरंच घट्ट करत जा. आता मी आता एकटी माना गेलं तर ताई पण आहे ते बरं का, पोरं शाळेला गेले ती आता गडी तर काय घरी थांबत नाही तर त्यांच्या कामाला. पण ताई आहे त्या म्हणल्यावर आता काय करायचं आहे, संक्रांती तसलं ती लोटकी काय असतं गे ती आणायचं आहे बरं का संक्रांती. मग आणल्यावर ताई म्हणत होत्या मला सकाळ सकाळ मी जाणार आहे, चल तू पण आणूया. तर आणूया म्हणले. बांगड्या पण घालायच्या त्या बरं का, बांगड्या आहे त्या माझ्या हातामध्ये, पण संक्रांतीला म्हणून घालायच्या त्या. सणाच्या पुढं पुरीला घालवली ह्याचं एक टेन्शन आहे, कारण ताई म्हणत होत्या सणासुदीच्या पुढं तिला पाठवली. तिथं मस्त आहे बरं का. तिनं सांगत होती पाटी पेन्सिल आणायचं आहे, दप्तर आणायचं आहे, अजून काय पाहिजे हो. पाटी पेन्सिल आणि दप्तराचं महत्त्व तिला आता ह्या वयात कळलं. आणि लहानपणीच माणसाला कसं आहे माहिती आहे का, शिक्षणाची गोडी लागली तर पुढं लागत जाते. आणि खरं शिकण्याचं वय 1ली ते 4थीपर्यंत असतं. मग कसं असेल ती तिने शिकून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काय नाही. थोडी नाराजगी आता एवढं तेवढं राहतं. आई म्हणलं कुठल्या लेकराला आईपासून दूर व्हावं वाटतं, नाही वाटत, पण इलाज नाही आता त्याला काय. तर जायचं बरं का ताई संग, उरकाय सांगितले ताईनं म्हणून पटपट देवपूजा ती केली, सगळं आवरले. ह्यांना जेवण ती करून म्हणजे स्वयंपाक ती बनवून दिला, जेवले. तर आता जातेल, यायला टायमिंग लागतं. कॅरेटची गाडी म्हणले ना उशीर लागतो, त्यामुळं त्यांना सांगितले काय असेल ती खाऊन जावं. झालं त्यांचं बोलणं पण आले तर चाललं काय चाललंय ना. तर तसं काय वाटलं ताईचं ध्यान झालं तर फोन करून तिला बोला, नाही मोबाईलवर फोन करा. हो राहू दे, गेली ती परत रडत बसते, आपल्याला जाणं व्हायचं पण नाही. सण आलाय सकाळी रडत नाही, तिला आपलं ध्यान सुद्धा होत नाही, फक्त आपल्याला तिचं जास्त ध्यान होत आहे. तिथं तिला एवढं म्हणजे हे करते ती ना. ध्यान कसं होत नसतं, होतंय की काय करताय, उठलाय का नाही, चहा सकाळी प्यायलाय का फोन केले का नाही, नाही. ध्यान कसं होत नाही, प्रत्येकाला ध्यानच होत असते. तिला पण काय तसं हे होत असते. उगं ते जा म्हणलं म्हणून आपण 2 दिवसांनी येतो म्हणलं म्हणून ती गेली. नाही आम्ही जाणार गे, नक्की जाणार 2 दिवस, म्हणजे एवढं 8-10 दिवस जाऊ द्या, मग आपण जाऊन तिला बघून येऊया. तर जा गेलं तर माघारी येणार. त्याच्यापेक्षा आपलंच मन दट करून आपण निवांत राहणे. संक्रांतीचा सण झाला परत एक 8-10 दिवसांनी जाऊ, तोपर्यंत कसं आहे काय कळतेच आपल्याला फोनवर सगळं.